तर मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे टॉप 75 क्वेश्चन असणार आहेत. ते आपण प्रश्न बघणार आहे. तर हे पुस्तकाचा रेफरन्स जो आहे तो घाटाळ सरांचे पुस्तक आहे इतिहासाचे. त्या पुस्तकातील मी विविध प्रश्न घेतलेले आहेत. तर हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपण एका वाक्यामध्ये जे उत्तरे बघणार आहेत. तर हे कंबाईनचं आपलं जे पेपर आहे 2024चा कंबाईन, त्याच्यासाठी आपलं टार्गेट आहे. याच्यामध्ये भरपूर प्रश्न जे आहेत ते रिपीट झालेले आहेत दरवर्षी. तर आपण पहिला प्रश्न बघूया. आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ह्याचे उत्तर आहे महात्मा फुले यांना स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न. सन इसवी सन 1902 मध्ये सरकारी नोकऱ्यास मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण किंवा राखीव जागा ठेवण्याचा निर्णय कोणत्या संस्थानिकांनी घेतला? तर ह्याचे उत्तर आहे राजश्री शाहू महाराज यांनी नोकरी किंवा मागासवर्गीयांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुढील प्रश्न. जे.एस. मिल व स्पेन्सर यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाजसुधारक कोण? तर ह्याचे उत्तर आहे आगरकर. हे त्यांचे लेखनाने जे आहे ते प्रभावित झाले होते. त्यानंतर पुढील प्रश्न. पुणे व नगर जिल्ह्यातील 1875-76 मधील दक्खन येथे कोणाच्या विरोधात होते? तर ह्याचे उत्तर आहे सावरकर. सावरकरांच्या विरोधामध्ये पुणे व नगर जिल्ह्यातील विरोधात होते. त्याच्यानंतर पुढील प्रश्न. असहकाराचा उठाव किंवा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये पास झाला? तर याचे उत्तर आहे नागपूरचे अधिवेशन जे झाले होते 1919 रोजी, त्यामध्ये असहकार चळवळीचा ठराव पास झाला होता. पुढील प्रश्न. चले जाव ठराव हा कोणत्या दिवशी पास झाला? तर 1942 रोजी, 8 ऑगस्ट 1942 रोजी हे जे चले जाव उठाव जो आहे तो पास झाला. त्याच्यानंतर 7वा प्रश्न. माझे सत्याचे प्रयोग हे गांधीजींचे मूळ चरित्र कोणत्या भाषेमध्ये आहे? याचे उत्तर आहे गुजराती भाषेमध्ये त्यांचे मूळ चरित्र आहे माझे सत्याचे प्रयोग आहे. पुढील प्रश्न. दीनबंधू वृत्तपत्राची स्थापना व बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? तर हे महत्त्वाचा प्रश्न आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधू तसेच बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना केली होती. हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झाला आहे परीक्षेला. पुढील प्रश्न. कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी, लक्षात ठेवा, हिंदू लेडी या नावाने लेखन करीत असत? याचे उत्तर आहे डॉक्टर रखमाबाई. ह्या हिंदू लेडी या नावाने ओळखल्या जात असायच्या. पुढील प्रश्न 10वा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हा पण महत्त्वाचा आहे. 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. महात्मा फुले यांनी सुरुवात केली होती. 11वा प्रश्न. महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे विचारवंत कोण? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे विचारवंत जे आहेत ते रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक हे त्याचे उत्तर आहे. रानाडे हे त्याचे उत्तर नाही. पुढील प्रश्न 12 नंबरचा. उपेक्षित राहिलेले निष्काम कर्मयोगी असे उद्गार भाई माधवराव बागल यांनी कोणाबद्दल काढले होते? याचे उत्तर आहे वीरा शिंदे यांच्या विरुद्ध. आचार्य अत्रे यांनी नरराक्षस असे कोणाला म्हटले होते? तर मोरारजी देसाई जे आहेत त्यांना आचार्य अत्रे यांनी म्हणले होते ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू होती त्याचवेळी. तर पुढील प्रश्न. दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद माणगाव येथे 1920 मध्ये या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर ह्याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते या परिषदेचे अध्यक्ष होते. तर ही दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची माणगाव येथे परिषद भरली होती. त्यानंतर पुढील प्रश्न. इसवी सन 1885 मध्ये पुण्याचे फर्ग्युसन कॉलेजचे कोणत्या संस्थेने स्थापना केली? तर फर्ग्युसन कॉलेजची स्थापना डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेने केली होती. पुढील प्रश्न. अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद नागपूर येथे 30 मे ते 1 जून 1920 रोजी भरला. तिचे अध्यक्ष कोण होते? तर 1920 चे अधिवेशन झाले होते भारतीय बहिष्कृत समाजाचे. तर ह्याचे अध्यक्ष होते ते राजश्री शाहू महाराज या परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर पुढील प्रश्न. अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी केली होती. त्याच्यानंतर पुढील प्रश्न. दीनबंधू सार्वजनिक सभा कोणी सुरू केली? दीनबंधू सार्वजनिक सभा जी आहे ती कृष्णराव भारेकर यांनी चालू केली होती.
त्यानंतर पुढील प्रश्न, सार्वजनिक सत्यधर्म हे महत्त्वाचं आहे. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा फुले यांनी हे पुस्तक लिहिले होते, सार्वजनिक सत्यधर्म. पुढील प्रश्न, इसवी सन 1857चा उठाव ना पहिले ना राष्ट्रीय ना स्वातंत्र्ययुद्ध होते हे मत कोणत्या इतिहासकाराने लिहिले? तर गोविंद सरदेसाई यांचे असे मत होते. पुढील प्रश्न, मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन जे होते ते मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर होते. मुंबई प्रांताचा दुसरा गव्हर्नर कोण होता? तर जॉन माल्कम हे मुंबई प्रांताचे दुसरे गव्हर्नर होते. त्यानंतर पुढील प्रश्न, निबंधमाला हा महत्त्वाचा आहे. निबंधमाला याचे संपादक कोण होते? तर विष्णूशास्त्री चिपळूणकर हे निबंधमाला याचे संपादक होते. त्यानंतर हा भरपूर वेळा पडलेला प्रश्न आहे. तर नाना शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. हा दुसरा प्रश्न, लोकहितवादी यांचे मूळ नाव काय होते? तर हा पण प्रश्न भरपूर वेळा पडलाय. गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवाद्यांचे खरे नाव होते. 26 नंबरचा प्रश्न, महात्मा गांधींचे मूळ नाव सांगा. मोहनचंद करमचंद गांधी. 27 नंबर, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली होती. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. महात्मा फुले यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे 3 शत्रू कोण होते? तर शेतकऱ्यांचे 3 शत्रू होते ते सावकारशाही, त्याचबरोबर नोकरशाही आणि ब्राह्मण भिक्षुकशाही हे जे होते ते शेतकऱ्यांचे 3 शत्रू होते असे महात्मा फुले म्हणायचे. त्यानंतर पुढील प्रश्न, मराठी वृत्तजनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. मानव धर्म सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते? हा प्रश्न पडला होता कंबाईनच्या परीक्षेला. तर दादोबा पांडुरंग तरखडकर आणि दुर्गाराम मनसाराम हे मानव धर्म सभा या संस्थेचे संस्थापक होते. त्याच्यानंतर पुढील प्रश्न हा महत्त्वाचा आहे. शतपत्रे जी वृत्तपत्रामध्ये शतपत्रे यायची ती शतपत्रे कोणी लिहिली? तर लोकहितवादी यांनी ही शतपत्रे लिहिली होती. ह्याच्यावरती भरपूर प्रश्न पडले आहेत, जसं की बाबासाहेब आंबेडकरांनी शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रामध्ये परत छापली होती किंवा ही कोणत्या वृत्तपत्रामध्ये येत होती, अशा टाईपचे प्रश्न आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. ते दरवर्षी म्हणजे येत असतात प्रिलिम किंवा मेन्सच्या परीक्षेसाठी कंबाईनमध्ये. 32 नंबरचा प्रश्न, विचार व वृत्ती यातील विरोधाभासामुळे टीका सहन करावी लागली असा समाजसुधारक कोण? तर लोकहितवादी जे होते ते यांना जी आहे ती विचार व कृती यांच्या विरोधात टीका सहन करावी लागली. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सोमवंशीय मित्र या पत्राचे संपादक कोण होते? तर सोमवंशीय मित्र या संपादक होते ते शिवराम जानबा कांबळे हे या पत्राचे संपादक होते. पुढील प्रश्न, बहुजन समाज हा शब्द 1920-21 मध्ये कोणी काढला? तर विरा शिंदे यांनी बहुजन समाज हा शब्द काढला होता. आर्य महिला समाजाची स्थापना हा महत्त्वाचा आहे. आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, रमाबाई असोसिएशनची स्थापना कोणत्या देशामध्ये झाली होती? तर अमेरिकामध्ये रमाबाई असोसिएशनची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, चित्रकार किताबखाना या संस्था कोणी चालू केल्या? तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी या संस्था स्थापना केल्या होत्या. भारतरत्न हा पुरस्कार महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणाला भेटला होता? तर धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार भेटला होता महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, पंडिता रमाबाई हा महत्त्वाचा आहे. पंडिता रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने कोणत्या किताब दिला होता? तर कैसर-ए-हिंद हा जो किताब आहे तो पंडिता रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने दिला होता. पुढील प्रश्न हा महत्त्वाचा आहे. दीनबंधू हे पत्र कोणी सुरू केले? तर कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले होते. हे सत्यशोधक समाजाशी निगडीत वृत्तपत्र होते. पुढील, वासुदेव बळवंत फडकेंचे निधन कोठे झाले? तर यांचे निधन जे आहे ते एडन या ठिकाणी झाले होते. ह्याच्यावरती पण आपण सेपरेट व्हिडिओ जो आहे तो बनवला आहे, क्रांतिकारी चळवळी या संदर्भात. पुढील प्रश्न, पुणे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली? तर गणेश वासुदेव जोशी गवा जोशी यांनी
पुणे सार्वजनिक सभा याची स्थापना केली होती? तर त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले? तर मुंबई या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले होते. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, रावसाहेब, त्याचबरोबर राव बहादूर आणि रेव्हरंड या पदव्या मिळालेल्या लोकांवर कोणत्या समाजसुधारकांनी टीका केली होती? तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी या समाजसुधारकांवर टीका केली होती. ह्या ब्रिटिश पदव्या होत्या. त्याच्यानंतर द्विभाषिक मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाला मान मिळाला? तर यशवंतराव चव्हाण जे होते ते द्विभाषिक मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होते. कोल्हापूर संस्थानातील प्रजा परिषद चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर माधवराव बागल यांनी नेतृत्व केले होते प्रजा परिषद या चळवळीचे. पुढील हा महत्त्वाचा आहे, दार कमिशनची नियुक्ती कोणत्या वर्षी झाली? 1948 रोजी दार कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती. पुढील प्रश्न, विष्णू बुवा ब्रह्मचारी यांच्या कोणत्या पुस्तकात स्त्री स्वतंत्र नाही, तिने आपल्या बुद्धीप्रमाणे वागू नये असे विचार मांडले होते? तर वेदोक्त धर्मप्रकाश हे पुस्तक होते विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे. त्या पुस्तकामध्ये असे लिखाण केले होते. त्यानंतर पुढील प्रश्न, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर हे जे उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना काले या ठिकाणी कराड तालुक्यातील काले या ठिकाणी झाली होती. तो जिल्हा आहे सातारा. पुढील प्रश्न, थोर समाजसुधारक कोण ज्याची पुण्यातील सनातन्यांनी त्यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती? तर गोपाळ गणेश आगरकर यांची हे ते समाजसुधारक होते. कोणत्या वर्षी ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली? 1845 रोजी ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी याची स्थापना कोणी केली होती? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिल्या प्रशिक्षित, लक्षात ठेवा, प्रशिक्षित शिक्षिका कोण होत्या? सावित्रीबाई फुले, हे सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा दरवर्षी पडतो परीक्षेला. महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक जे आहे ते नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य केव्हा अस्तित्वात आले? 1 मे 1960 रोजी. एल्फिन्स्टनने कोणाची नेमणूक अहमदनगरचा कलेक्टर म्हणून केली? तर हा पॉजिस्टर होता, पॉटिझर हा होता. 57 नंबरचा प्रश्न, विश्वकुटुंबवादाची संकल्पना महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथात मांडली? तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक होते, त्यामध्ये त्यांनी मांडले होते. पुढील प्रश्न हा महत्त्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक या पाक्षिकातील शीर्षभागी कोणत्या महान संतांची वचने असत? तर संत तुकारामांची वचने जी आहेत ती मूकनायक या ह्याच्यामध्ये असायची. भारतातील पहिल्या डॉक्टर कोण होत्या, महिला डॉक्टर? तर आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहिष्कृत भारत या वृत्तपत्राच्या शीर्षभागी कोणाची वचने असत? तर संत ज्ञानेश्वर यांचे बहिष्कृत भारत या ठिकाणी महान संत जे होते त्यांची वचने असायची. तर मूकनायक यामध्ये संत तुकाराम यांची वचने असायची. लक्षात ठेवा, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते. तर केसरी याचे पहिले संपादक कोण होते? तर आगरकर हे केसरीचे पहिले संपादक होते. द्विभाषिक राज्याचा प्रयोग कोणत्या काळात राबवला गेला? तर 1956 ते 1960, त्यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? तर मुंबई ते ठाणे या ठिकाणी ही रेल्वे धावली होती. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, प्रभाकर, हा महत्त्वाचा आहे. प्रभाकर या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर भाऊ महाजन हे प्रभाकरचे संपादक होते. पुढील प्रश्न, यमुना पर्यटन, हा देखील महत्त्वाचा आहे. यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली? तर बाबा पद्मजी यांनी ही कादंबरी जी आहे ती लिहिली होती. तर आज आपण इतिहासातील 65 प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे बघितलेले आहे. ह्याच्यावरती आपण एक टेलिग्रामवरती क्विज घेणार आहे. तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. त्याची लिंक जी आहे ती कमेंट मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करून क्विज आहेत त्या सोडवू शकता. भरपूर आपण सरावासाठी क्विज घेत असतो त्या ठिकाणी. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.